नाशिकच्या भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी एक तडकाफडकी राजीनामा दिलेला समोर येतोय। तर नाशिकमधून आता भाजपमध्ये मोठा ट्विस्ट समोर येतोय। नाशिकच्या भाजप शहर अध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे। महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार हे नाराज असल्याची माहिती होती। तर प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। नाशिकमधल्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची बातमी समोर येते। महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची निवड झाली आहे। तर या नावनिश्चितीवरूनच ते नाराज असल्याची माहिती होती। तर आता त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर येते। भाजपला आता नाशिकमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। तर शहर अध्यक्षांनी राजीनामा दिलेली बातमी समोर येते। आता नाशिकच्या भाजपमध्ये असलेली अंतर्गत नाराजी समोर आली आहे। तसंच काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। महापौर उपमहापौर पदावरून ते नाराज असल्याची माहिती आहे। त्यानंतरच त्यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती आहे। नाशिकच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। भाजप शहर अध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। सुनील केदार हे भाजपचे नाशिकचे शहर अध्यक्ष आहेत। तर त्यांनी आता राजीनामा दिल्याची बातमी समोर येते। मोठी बातमी आहे। यानंतर आता नाशिकच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो। तर आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, भाजपमध्ये नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। अगदी खरं आहे। नाशिकचे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपला तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे। काल नाशिक महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावांची निश्चिती झाल्यानंतर सुनील केदार नाराज झाल्याची माहिती आहे। प्रदेश पातळीवरून महापौर आणि उपमहापौर पदांची नावं ऐनवेळी बदलण्यात आल्याचं कळतंय आणि त्यामुळे सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती आहे। काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिंदेच्या शिवसेनेला सत्तेत घेण्यासोबत देखील प्रस्ताव दिलेला होता। मात्र त्यानंतर गिरीश महाजन नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता भाजपमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय नाशिकच्या राजकारणात। यामुळे मोठी घडामोड घडताना दिसते।